चला आता इकडे लक्ष द्या. तर वेलकम. बघा आपलं आतापर्यंत बेसिकच चाललंय आहे का नाही. तर त्याच्यामधलं आपण पहिलं बेसिक नंबर 1 आपलं संपलेलं आहे. ओके. तर थोडंसं रिवाईज करू पटकन. बेसिक 1 मध्ये आपण काय बघितलेलं आहे, सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्रोनाउन. मग त्याच्यामध्ये आपण बघितलंय की किती असते तर सब्जेक्ट 8, आय, वी, ही, शी, इट, यू, यू आणि दे. त्यामधलं इट आणि दे मधला फरक बघितला होता. इट ही एक निर्जीव वस्तू असेल तर इट वापरायचं, आणि अनेक निर्जीव वस्तू असतील तर आपण काय वापरायचं, दे वापरायचं. त्यानंतर आपण सेकंड बघितलं तर वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. नाही, आपण वर्बचे टाईप बघितले होते आहे का नाही. म्हणजे हेल्पिंग वर्ब कोणते, मेन वर्ब कोणते ते शिकलो होतो. बेसिक नंबर 3 मध्ये आपण वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बद्दल डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे काही पार्ट बघितले होते. त्यानंतर बेसिक नंबर 4 बघितलं होतं आपण वर्ब मधला डू फॉर्म. त्यानंतर बेसिक नंबर 5 बघितलं होतं आपण टू बी, टू डू आणि टू हॅव. हे 2 कामं करतं, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतं आणि मेन वर्ब म्हणून पण येतं. त्यानंतर मग आपण बघितलं होतं बेसिक नंबर 6. त्यामध्ये आपण बघितलं होतं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स, राईट. त्यानंतर मग आपण बघितलं होतं काय बघितलं होतं, जिरंड आणि इन्फिनिटिव्ह. येतं ना ओळखायला तुम्हाला आता जिरंड कसं रे, V4 जर का एकटा असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, जिरंड. आणि इन्फिनिटिव्ह कधी म्हणायचं, टूच्या पुढं जर का V1 आला तर त्याला आपण काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह. आणि टूच्या पुढे नेहमी कोण येणार आहे, V1च येणार. टूच्या पुढे V2 दिला, V3 दिला, V4 दिला, V5 दिला तर तो काय झाला, एरर. तिथं काय पाहिजे, V1च पाहिजे. काय पाहिजे, V1. मग आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता बेसिक नंबर 8 आणि बेसिक नंबर 9 राहिले, आणि त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे काही पार्ट राहिलेले आहेत, बरोबर. मग आता बेसिक नंबर 8 जे त्याचं नाव इथे दिलेलं आहे तुम्हाला दिसतंय लगेच, काय, ऑब्जेक्ट. काय, ऑब्जेक्ट. आता बघा हे ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असेल, तर आपण सगळ्यात पहिले लेक्चरला मी काय सांगितलं होतं की हे असं एक सेंटेन्स आहे, बरोबर. आणि हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये जर का आपण बघितलं ओके चलो. आता बघा हे एक सेंटेन्स आहे, आणि ह्या सेंटेन्सच्या सुरुवातीला इथं कोण येणार बरं, सब्जेक्ट येणार. इथं कोण येणार, आपलं वर्ब येणार. त्याच्यानंतर इथं कोण येणार, आपलं ऑब्जेक्ट येणार, कॉम्प्लिमेंट येणार किंवा प्रेडिकेट येणार, बरोबर. असं म्हणलं होतं ना मी. मग आता बघा हे सब्जेक्ट तर झालं आपलं, झालं ना. त्यानंतर वर्ब पण झालं आपलं, झालंय का. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपला आता बघायचंय आपल्याला. त्यानंतर कोण बघायचं असं, कॉम्प्लिमेंट आहे का नाही. ते सिरियल दिली ना त्यामुळेच. मग आता आपल्याला काय बघायचंय, ऑब्जेक्ट. आता हे जे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचा आपल्याला फायदा कुठं होणार आहे, तर याचा आपल्याला फायदा होतो तो म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय ते पण मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. पण आपल्याला ऑब्जेक्ट ओळखायला आलं पाहिजे फक्त, आणि ऑब्जेक्ट ओळखायला आलं की बस संपलं. आणि ऑब्जेक्ट ओळखणं एकदम सोपं आहे. काय, एकदम सोपं. आता हे जे ऑब्जेक्ट आहे याला मराठीमधून काय म्हणतात माहितीये का, कर्म. काय म्हणतात, कर्म. तुम्ही मराठीमध्ये ऐकलंय का ते, कर्ता कर्म ऐकलंय का. कर्म ज्यांचे समजा जुने येतं त्यांना माहिती असेल ते कर्म ओळखायचं, बरोबर आहे ना. त्यानंतर मग ते प्रयोगासाठी कर्म ओळखावं लागतं, माहिती आहे ना तुम्हाला. प्रयोग माहिती आहे ना ते तुमचे, कर्तरी प्रयोग, कर्मणी, भावे आणि संकर प्रयोग, असे 4 टाईप आहेत ना, आहे का नाही. कर्तरीचे सकर्म का कर्म, त्यानंतर कर्मणीचे परत प्रधानत्व, गौणत्व असे प्रकार आहेत, आहे का नाही. ते जाऊ द्या, मराठीमध्ये. बरं आता काय सांगत होतं मी, की आपलं ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म आहे. काय, कर्म. मग आता हे जे ऑब्जेक्ट आहे का नाही, हे ऑब्जेक्ट ह्याचे टाईप किती पडणार होतं, 2. किती टाईप पडणार होतं, 2. एक पहिला जो टाईप आहे तो म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि दुसरा टाईप कोणता आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं हे आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये ओळखायचंय. आता काय असेल बरं, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, हा राईट, तुमच्या मराठीमधलं प्रत्यक्ष कर्म. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे मराठीला इथं मदत घेऊ शकता बरं का.
तुम्ही मराठीमध्ये ते एक फेमस वाक्य आहे, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, हे वाक्य पाठ असेल तुमच्या, आहे का नाही? हा, अजून काय आहे, गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले, असं एक काहीतरी वाक्य आहे. तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, ह्याच्यामध्ये 2 कर्म, किती तर 2 कर्म. मग तसं आपल्या इंग्लिशमध्ये पण जे आहे ना 2 ऑब्जेक्ट येतं, एक म्हणलं की डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं म्हणलं की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता आपलं जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे कसं ओळखायचं, तर हे जे असणार आहे ना ते कशाचं उत्तर असणार आहे, व्हॉटचे आन्सर असणार आहे. कशाचं? व्हॉटचं आन्सर असणार आहे. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे आहे ना ते आपलं, ते कशाचं उत्तर असणार आहे, हुमचं आन्सर असणार आहे. कुणाचं? हुमचं आन्सर. म्हणजे याचा अर्थ काय बघा, मराठीमधून हे व्हॉटचं आन्सर म्हणजेच काय आहे, कायचे उत्तर, बरोबर. आणि हे हुम याचा अर्थ काय आहे, कोणाला, काय आहे, कोणाला. ह्याचं उत्तर जे असतं ते काय असतं, आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. बरं, आता इथं बघा, आपलं जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी कुठे येतं, तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी आणि नेहमी वर्बच्या पुढे येतं. कधी येतं? वर्बच्या पुढे. आता वर्बच्या पुढे याचा अर्थ कळतं तुम्हाला पण? हा, म्हणजे इथं बघा, थांबा, असं इथं समजा मी इथं लिहिलं इट, तर आता मला सांगा, हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे इकडे येणार का इकडे येणार? ह्या साईडला. कोणत्या साईडला? या मागच्या साईडला नाही, हे इकडं, बरं का, कळलं का? अरे तुम्ही ते वर्णमालेत शिकला असताना, ती मराठी भाषा आहे, ती डावीकडून उजवीकडे लिहित येतं, आणि तरी पण तुम्ही पाठ करतात बरं का. आता लिहिताना कॉमन सेन्स आहे, इकडूनच लिहिता ना तुम्ही, का इकडून असं काय असं असं लिहिता काय तुम्ही? नाही ना, ती उर्दू असते, ठीक आहे. मग तसं पुढं म्हणजे आपलं काय आहे, इकडं वर्बच्या पुढं. कळालंय? अरे समजलं का? आणि हे जे आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते कुठं असतं, हे डायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढं काय असतं, डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर असतं, सॉरी. म्हणजे इथं काय असणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आणि त्याच्या पुढं कोण असणार, मग डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. कळालंय? अरे समजतंय का? तुम्हाला फक्त काय करायचंय माहितीये का, आजचं जे बेसिक नंबर 8 आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट ओळखायला शिकायचंय, दुसरं याच्यामध्ये काही शोध लावायचा नाही. सोपं आहे ते. आता मी काय सांगितलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉटचं आन्सर असतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं, हुमचं आन्सर असतं. आता हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही ते कसं असतं माहिती आहे का, वस्तुवाचक. काय असतं? वस्तुवाचक. आणि हे जे असतं ना हे काय असतं, व्यक्तिवाचक असतं. काय असतं? व्यक्तिवाचक. कळालं? अरे समजतंय का? त्यानंतरून आपलं जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट हे सेंटेन्स मध्ये गरजेचं असतं. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट सेंटेन्स मध्ये वाक्याचं जो अर्थ आहे ते काय करतं, पूर्ण करतं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. कळालं? मग डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, त्यामुळे ते कसं आहे, गरजेचं आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही आलं तरी कायचा अडचण आहे का? नाही. कळालं? आणि म्हणून इथं काय म्हणणार आहोत आपण, वाक्याचा अर्थ पूर्ण करते, वाक्याचा अर्थ पूर्ण करते. आणि ह्याचं काय लिहिणार, वाक्यात गरजेचे नसते, गरजेचे नसते, कारण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. कळालं? मग आता बघा, झालं बेसिक नंबर 8 आपलं काय आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म तुमचं, बरोबर. आता ऑब्जेक्ट किती सांगितले मी, 2 येते. एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे त्याला तुमच्या मराठीत म्हणतात प्रत्यक्ष कर्म, आणि दुसरं आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, मराठीमध्ये काय म्हणतात, अप्रत्यक्ष कर्म. बरं, आता हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे कुठे येतं, वर्बच्या कुठे येणार, पुढे येणार. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे कुठे येणार, डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर. कळालं? म्हणजे काय होणार, तर इथं बघा हे असं असणार, इथं वर्ब असणार, वर्बला लगेच जोडून कोण येणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढे काय येणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार. कळालं? म्हणजे एका वाक्य, एक ज्या सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येतं त्या सेंटेन्स मध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट पण येत असतं. कळालं? हे समजलं का? मग आता बघा, काही सेंटेन्स मध्ये फक्त इनडायरेक्ट ऑब्जेक्टच राहतं, त्याचा विषय वेगळा आहे.
पण आता एवढं लक्षात ठेवा, आता बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणकोणते येतं, मग डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक आहे, तर तुम्ही काही पण लिहू शकता इथं. तुम्ही फॉर एक्झाम्पल काही पण लिहू शकता, बिल्डिंग, त्यानंतर पेन, काही पण वस्तुवाचक, चेअर, काही पण, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, तर आपले जे ऑब्जेक्ट प्रोनाउन आहेत, काय येतं, ऑब्जेक्ट प्रोनाउन, ह्या ऑब्जेक्ट प्रोनाउनचा समावेश यामध्ये होतो. मग आता यामध्ये होतो तर कोणकोणते आहेत बघा, हे कोणकोणते, मी आहे, अस आहे, त्यानंतरून हिम आहे, त्यानंतरून हर आहे, त्यानंतरून इट आहे, त्यानंतरून यू आहे आणि देम आहे. हे सगळे आपले ऑब्जेक्ट प्रोनाउन होतं. आणि हे जर का दिसले, एवढे जर का तुम्हाला दिसले, तर याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ह्याचे एक्झाम्पल काय लिहिण्याची गरज नाही. मग आता इथं संपलं बरं का, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं संपलं. मग बघा आता परत एकदा सांगतो. आता बघा काय सांगितलं मी, ऑब्जेक्ट किती टाईपचे, 2. कोणकोणत्या, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्टचं तुम्हाला सांगितलं, हे कुठं असतं, वर्बच्या अगोदर, वर्बच्या पुढं, अगोदर नाही, वर्बच्या पुढे असणार, राईट. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे ते वर्बच्या पुढं, म्हणजे वर्बला जोडून लगेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि त्याच्या पुढं कोण येणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार. कळालं. आणि हे काय असतं, व्यक्तिवाचक असतं. काय असतं, व्यक्तिवाचक, म्हणजे पर्सनशी रिलेटेड असतं तिथं. आता फॉर एक्झाम्पल बघा, की आपलं इथं मी असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डोळे झाकून लिहायचं, अस असलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डोळे झाकून लिहायचं, यू असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यू असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, देम असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हिम हर असेल तरी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कळालंय, अरे समजतंय का? मग आता इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे, ह्याची नेहमी कन्सेप्ट संपली. आता बघा की आपलं जे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे, काय ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर हे जे पॅसिव्ह व्हॉइस असतं, इथं बघा, आता मी इथं तुम्हाला लिहितो बरं का, इथं काय लिहिलंय, पॅसिव्ह व्हॉइस. काय लिहिलंय, पॅसिव्ह व्हॉइस. तर फक्त पॅसिव्ह व्हॉइस बद्दलच सांगतो. पॅसिव्ह व्हॉइस, बरं ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस लिहितो, ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये काय फरक आहे बघा. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट असतो, त्याच्या पुढे वर्ब असतं, आणि त्याच्या पुढे काय असतं, ऑब्जेक्ट असतं. काय असतं, ऑब्जेक्ट. म्हणजे याला आपण काय म्हणू, 1, 2 आणि 3. काय म्हणायचं, 1, 2 आणि 3. आणि पॅसिव्ह व्हॉइस जो आहे याच्यामध्ये काय असतं, ऑब्जेक्ट असतं, त्याच्यानंतर टू बी प्लस V3 असतं. काय असतं, टू बी प्लस V3. आणि याच्या पुढे काय असतं, सब्जेक्ट असतो, आणि इथं बाय असतो. ठीक आहे, म्हणजे हे काय असतं, 3, 2 आणि 1. आता तुम्हाला एकदम गरिबांची आयडिया सांगतो, जर का असं असेल, एम आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा इज आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा आर आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा वॉज आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा विअर आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा बी आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा बिईंग आहे त्याच्या पुढे V3 आला, किंवा आपला बी नाही याच्या पुढे V3 आला, तर समजून घ्यायचं की आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते सेंटेन्सच्या कुठं असणार रे, सुरुवातीला असणार. कुठं असणार, सुरुवातीला. कळतंय का, काय कळतंय बघा. आपले टू बी माहिती आहे तुम्हाला, कोणकोणते सांगा बरं पटकन. एम, इज, आर, वॉज, वेअर. बरं, आता बी, बिंग आणि बिंग. आता हे एमच्या पुढे V3 आला, म्हणजे मी लिहिलं एम इटन, इज गॉन, त्यानंतर मी लिहिलं आर प्लेड. तिथं बघा हे सगळ्याच्या पुढे V3 आलाय का नाही, अरे आलाय ना. मग असं एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बिन ह्याच्या पुढे जर का V3 आला, तर सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येणार, ऑब्जेक्ट येणार. कोण येणार, ऑब्जेक्ट. कळतंय का, काय कळाल सांगा पटकन बरं. आता हा, टू बीच्या पुढे V3 आला तर सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येणार, ऑब्जेक्ट येणार. बस संपला विषय. परत सांगा आता काय म्हणलंय. टू बीच्या पुढे V3 आला तर सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येणार, ऑब्जेक्ट येणार. कोण येणार, ऑब्जेक्ट. बस एवढं लक्षात राहिलं, संपलं. मग आता इथं आपण काय म्हणणार होतं, तर इथं आपण लिहू, इथं लिहू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला येते.
सुरुवातीला येते. म्हणजेच एमच्या पुढे V3 आला, ईच्या पुढे V3 आला, आरच्या पुढे V3 आला, किंवा वच्या पुढे V3 आला, किंवा VRच्या पुढे V3 आला, किंवा बीच्या पुढे V3 आला, किंवा बिंगच्या पुढे V3 आला, किंवा बिनच्या पुढे V3 आला, तर ऑब्जेक्ट काय येणार? ऑब्जेक्ट येणार आणि त्याच्या पुढे हे येणार. ऑब्जेक्ट सुरुवातीला असतं. काय असतं? सुरुवातीला. कळालंय? अरे समजलं? ठीक आहे. मग आता आपल्याला डायरेक्ट काय करायचं तर सेंटेन्स येतं आणि त्याच्यामधलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचे, दुसरं काहीच नाही. चलो आता पहिलं सेंटेन्स काय आहे? समवन स्टोल हिज कार इन द पार्किंग. चला वर्ब सेपरेट सांगा. स्टोल हे वर्ब आहे. बर वर्ब हे का नाही? अरे आहे का? स्टोल म्हणजे चोर नाही. मग याच्या लगेच शेजारी हिज कार हे काय आहे? हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट. कळालंय? अरे समजलं का? हिज कार हे काय आहे? ऑब्जेक्ट. आता प्रश्न असा आहे की हिज कार हे ऑब्जेक्ट आहे, मला कळालं. मग आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे? काय आहे? नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कसं बघा, मी तुम्हाला 2 आयडिया सांगितल्या होत्या. डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं असतं? वस्तुवाचक. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं असतं? व्यक्तिवाचक असतं ना. मग हे जी कार काय माणूस आहे काय? वस्तू आहे ना. अरे कार ही काय आहे? मग हे काय असणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार ना. हे काय असणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळते काय? अरे समजलं का? आणि इथं बघा ना, वर्बच्या लगेच पुढे आलंय का नाही? अरे वर्बच्या पुढे आलंय ना. कळालंय? बरं आता दुसरं, द पोलीस हॅव अरेस्टेड ऑल द कल्प्रिट्स. आता इथं वर्ब सेपरेट करा. काय आहे? हॅव अरेस्टेड. आता हे जे हॅव अरेस्टेड आहे ह्याला आपण प्रश्न विचारू. मी काय सांगितलं होतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट कुणाचं उत्तर आहे? व्हॉटचं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुणाचं उत्तर आहे? हुमचं. म्हणजे व्हॉट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कोणाला. बरोबर. मग आता इथं बघा, समवन स्टोल, काय चोरलंय? कार. मग व्हॉटचं कायचं उत्तर आलं? काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना. अरे कळालं? आता दुसरं, द पोलीस हॅव अरेस्टेड. आता अरेस्ट केलंय. काय अरेस्ट केलंय असं म्हणतो का आपण? कोणाला अरेस्ट केलंय म्हणलंय ना. का पोलीस आपले लगेच घरातल्या वस्तूंना अरेस्ट करतात का? नाही ना. मग कोणाला अरेस्ट केलंय? ऑल द कल्प्रिट्स. कल्प्रिट्स म्हणजे काय? गुन्हेगार. कल्प्रिट्स म्हणजे गुन्हेगार. मग आता हे हुमचं उत्तर येत आहे का नाही? आणि गुन्हेगार हे माणसात का वस्तूत? हा, मग हे काय येणार? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कळतंय का? अरे एकदम सोपं. इकडे बघा, वस्तू जर आलं ना तर त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. वस्तू आल्यावर काय म्हणायचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि व्यक्ती आला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता कल्प्रिट्स गुन्हेगार हे माणसं असतात ना. का वस्तू गुन्हेगार असते? नाही ना. मग आता इथं पुढे बघा, शी कुक्ड अस अ डिलिशियस मील. आता इथं बघा, शी कुक्ड हे वर्ब आहे. आता वर्ब आहे. आता बघा, अस हे सांगितलं काय होतं रे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कोणकोणते सांगितले ते बघा. मी इथं मी, अस, त्यानंतर हिम, त्यानंतर हर, त्यानंतर यू आणि देम. आणि इट वर्बच्या पुढं आलं तर हे जर का तुम्हाला दिसले तर यांना डोळे झाकून काय म्हणायचं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणायचं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. कळालं? अरे समजलं का? मग आता इथं मला सांगा, अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं की नाही? आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या लगेच पुढे कोण असतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे काय असणार आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे इथं बघा ना, आपण लिहिलंय का नाही? इथं काय लिहिलंय? वर्ब. ह्याच्या शेजारी कोण आलंय? आणि त्याच्या पुढे लगेच कोण आलंय? मग लगेच विसरून जातात तुम्ही. अरे लिहिलंय ना मी, का नाही लिहिलं? मग आता बघा, दुसऱ्यामध्ये इथं ह्या सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण आलं आणि ह्याच्यामध्ये काय आलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता आपण प्रश्न विचारून बघू, मराठीतून विचारत, काय अडचण. शी कुक्ड म्हणजे तिने काय बनवलं? काय बनवलं? डिलिशियस मील. आणि कोणाला बनवली? अस म्हणजे आम्हाला. अस म्हणजे आम्हाला. मग हे इनडायरेक्ट आलं आणि इथं काय आलं? डायरेक्ट. आणि मील म्हणजे जेवणाचा पदार्थ, ते काय वस्तूच आहे ना. आणि अस आम्हाला म्हणजे आपण माणसं ना. हा चलो आता तिसरं, द इनव्हिजिलेटर इज ऍडवायझिंग द स्टुडंट्स नॉट
टू कॅरी कॅल्क्युलेटर इन टू एक्झामिनेशन हॉल. आता याच्यामधलं वर्ब काय आहे? इज ऍडवायझिंग. आता इज ऍडवायझिंग, द इन्व्हिजिलेटर इज ऍडवायझिंग. काय ऍडवाइज केलंय? कॅल्क्युलेटर आणायचे नाही. मग इथं काय? नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स. हे काय आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. अरे कॅल्क्युलेटर वस्तू आहे ना. हा, आणि कोणाला ऍडवाइस केलंय? स्टुडंट्सला. मग हे काय आलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं ना. आणि इकडे बघा, मी सांगितलं होतं ना, इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढे लगेच कोण येतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. कळालं ना. मग हे स्टुडंट्स असो, टीचर असो, हे नेहमी काय असणार? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार ना, कारण हे माणसं ना. चला आता इथं, द पोएम्स ऑफ ग्रेट इंग्लिश पोएट आर बिंग ट्रान्सलेटेड इन टू अदर लँग्वेजेस. आता वर्ब सेपरेट करा. कोणतं आहे बरं? आर बिंग ट्रान्सलेटेड. आलंय ना. आता इथं वर्ब कोणतं आहे? आर बिंग ट्रान्सलेटेड. ठीक आहे, आलेलं आहे ना. मग आता इथं बघा, हा बिंग आहे. बिंगच्या पुढे हा वित्री आला का नाही? इथं लिहिलंय बघा. आता मी इथं बघा दिलंय का? बिंगच्या पुढे वित्री आला तर ऑब्जेक्ट कुठं असतो? सुरुवातीला असतो ना. हा, मग इथं आता मला सांगा, इथं बिंगच्या पुढं वित्री आलाय ना, मग ऑब्जेक्ट कोणता असणार? द पोएम्स ऑफ ग्रेट इंग्लिश पोएट्स. हे काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार. आणि कोणता ऑब्जेक्ट असणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट. कारण इथं काय दिलंय? द पोएम्स, कविता. हे काय येतं? हा, बरं मला सांगा, वस्तू आणि माणूस ह्याच्यामधला फरक कळतो तुम्हाला? जे हालचाल करीत नाही, जे एकाच जागेवर पडून असतं, त्यांना म्हणायचं वस्तू, निर्जीव. आणि जे हालचाल करते, ज्यांची वाढ होती, जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते, त्यांना म्हणायचं सजीव. आणि सजीव म्हणजेच आपले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि निर्जीव म्हणजे आपले डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग कविता या काय माणसं का? अरे निर्जीवच ना ते. मग इथं हे काय असणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळतंय? आता बघा, पीपल डोंट यूज दिस रूट व्हेरी ऑफन. मग आता इथलं वर्ब कोणतं आहे? डोंट यूज. ठीक आहे. मग आता इथं लगेच ऑब्जेक्ट कोणता असणार? दिस रूट. एवढं एकच ऑब्जेक्ट आलंय का नाही? मग एकच ऑब्जेक्ट आलं तर ते कोणतं असतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि मग बघा, पीपल डोंट यूज, काय यूज करीत नाहीत? दिस रूट. दिस रूट म्हणजे काय? हा मार्ग. मग मार्ग काय असतो? निर्जीव असतो, सजीव? मला सांगा. हा, निर्जीव असतो म्हणलं कोणतं? हा, आता शिक डोक्यात बसलं बरं का. पुढे जर का समजा बॉटल आलं तर तिथं काय लिहिणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट का इनडायरेक्ट? ती वस्तू आहे ना. ओके. आता समबडी अॅक्युज हिम ऑफ स्टीलिंग द बायसिकल. आता इथं बघा, इथं वर्ब कोणतं आहे? अॅक्युज्ड. मग अॅक्युजच्या पुढे हिम बघा, मग असं सांगितलं ना तुम्हाला, ती लिस्ट इथं लिहिलेली दिसतंय का? हे अरे दिसतंय का? हा, इथं हिम दिसतंय का? हिम, ह्याला काय म्हणते? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग हे काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग समबडी अॅक्युज, कोणाला? त्याला. कशाबद्दल? ते काय दिलेलं आहे? हा, कळालं? हिम आलेलं आहे एवढे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर. आता पुढं, दे आर बिल्डिंग अ न्यू मॉल इन द सिटी. वर्ब कोणतं आहे? आर बिल्डिंग. आता काय बिल्ड करतात ते? न्यू मॉल. मग न्यू मॉल हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट. बस बस, एवढं आलं तरी बस झाला. त्यानंतर, द लेटर हॅड बीन डिलेड बाय द पोस्टमन. आता ह्याच्यामधलं वर्ब सांगा. हॅड बीन डिले. आता बघा, बिनच्या पुढे वित्री आला का नाही? मग बिनच्या पुढे वित्री आल्यावर ऑब्जेक्ट कुठं असतं? सुरुवातीला असतं ना. मग द लेटर हे काय आहे? कोणता ऑब्जेक्ट आहे? लेटर हे वस्तू आहे ना, पत्र. आता द पोस्टमन हॅड डिलेड द लेटर. सांगा याच्यातलं वर्ब कोणतं आहे? हॅड डिलेड. मग आता इथं हे द लेटर हे कोणतं ऑब्जेक्ट असणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. आणि तुम्हाला काय सांगितलं? फक्त जर का एमच्या पुढे वित्री आला, इजच्या पुढे वित्री आला, आरच्या पुढे वित्री आला, वच्या पुढे वित्री आला, वरच्या पुढे वित्री आला,
बीच्या पुढे V3, बिंगच्या पुढे V3, बिनच्या पुढे V3 आला तरच ऑब्जेक्ट सुरुवातीला, नाहीतर ऑब्जेक्ट हे वर्बच्या कुठं असतं, पुढं. मग आता इथं मला सांगा, इथं वर्बच्या पुढं आलं मग हे कोणतं असणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट. संपला विषय. आता हॅट्रेड कॅन बी ओव्हरकम बाय लव्ह. आता इथं वर्ब कोणतं आहे बरं, कॅन बी ओव्हरकम. इथं बघा बी आहे, बीच्या पुढे V3 आला का नाही, मग बीच्या पुढे V3 आला तर हॅट्रेड हे काय आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. बरं ठीक आहे. आता इथं समवन लेफ्ट द डॉग अलोन इन द गार्डन. आता इथं वर्ब कोणतं आहे, लेफ्ट. आता लेफ्ट हे वर्ब आहे, V2 आहे. आता वर्बच्या पुढे जे येणार ते काय असणार, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. आता समवन लेफ्ट द डॉग. आता द डॉग हे कसलं ऑब्जेक्ट आहे, कसलं आहे, हा कारण जिवंत आहे ना ते. हा जमलं. मग दे कॅन्सल ऑल ट्रेन्स बिकॉज ऑफ फार्मर एजिटेशन, म्हणजे संप. मग इथं काय आहे, वर्ब कोणतं आहे, कॅन्सल, आणि इथं वर्ब आहे आणि त्यांनी दे कॅन्सल काय कॅन्सल केलंय, ऑल ट्रेन्स. मग हे कोणतं ऑब्जेक्ट सांगा, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळतंय का हे, ट्रेन ही निर्जीव आहे ना. पुढे आता दे विल आस्क यू अ लॉट ऑफ क्वेश्चन ऍट द पोलीस स्टेशन. वर्ब बघा, विल आस्क. आता यू हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण लिस्ट लिहिली ना ती. हा दे विल आस्क यू काय विचारते ना, ए लॉट ऑफ क्वेश्चन, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढे कोण येणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळतंय. आता दे विल सेंड यू युअर मार्कशीट ऍज सून ऍज इट इज रेडी. आता वर्ब सेपरेट बघा, विल सेंड. आता काय सेंड करतील, युअर मार्कशीट, आणि कोणाला, तुला. मग हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि युअर मार्कशीट काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. टू फॉलोज हिज ऍडवाइस सीम लॉजिकल. आता इथं काय आहे, इथं वर्ब कोणतं आहे, टू फॉलोज. हिज ऍडवाइस सीम्ड, हे काय आहे, सीम्ड हे वर्ब आहे, बरोबर. हा, आणि हे टू फॉलोज इथं खरं तर आहे ना, हे चुकलेलं आहे बरं का. टूच्या पुढं फॉलोज येतं का, नाही, इथं काय येणार आहे, टू फॉलो. कळालं ना, ते टायपिंग करताना चुकलेलं आहे. टू फॉलो हिज ऍडवाइस सीम लॉजिकल, काय वाटतंय, लॉजिकल. मग हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता अ बुक वॉज गिव्हन टू द बॉय बाय हर. सांगा आता इथं काय आलंय बघा, वॉचच्या पुढं V3 आलंय. मग वॉचच्या पुढे V3 आलं तर हे कोणतं ऑब्जेक्ट आहे, अ बुक, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि द सन हॅज रायपन द फ्रूट. वर्ब सांगा, हॅज रायपन, आणि काय रायपन केलंय, फ्रूट. मग हे फ्रूट हे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळालं, अरे समजलं का. ठीक आहे, मग संपलं. आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं इथं संपलं. मग आता नीट लक्ष द्या, परत एकदा सांगतो तुम्हाला, थोडंसं कन्फ्युज होते तुम्ही जरासे. तुम्हाला फक्त ओळखायचंय, आणि व्हॉइस साठी याच्यावर डायरेक्ट काय असा प्रश्न वगैरे येत नाही. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखा, असा जास्त करून प्रश्न येत नाही. बरं चला, आता इकडे लक्ष द्या. जागेत सगळेजण नक्की. आज कोणवार आहे पटकन सांगा, शुक्रवार. उद्या शनिवार. उद्या टेन्शन फ्री वातावरण हळूहळू. आणि परवा हा कपडे धुवायचा वार. ठीक आहे, रूमवर छानचा कपडे धुवायचा वार आहे ना. बर, जागेत सगळेजण नक्की. सेनापतीला टेन्शन मध्ये वाटतोय, नाही ना, नाही. 3चा पाडा म्हणा बरं 5 पर्यंत. हा, अरे म्हणजे 3, 6, 9, 12, 15 असा 5 पर्यंत म्हणा म्हणतोय मी. अरे बरोबर म्हणलं होतं ना मी. हा ठीक आहे, जागेच सगळेजण. काही जणांचे डोक्यात हात वगैरे गेलेत, मला काय कळा नाही त्यांच्याकडे बघून. बर, आता बघा, आपण काय बघितलं होतं, ऑब्जेक्ट. काय बघितलं होतं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट किती टाईपचे, 2. पहिलं डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. ओके. आता तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आपलं तुम्हाला फक्त एक कशासाठी माहितीये का, हे बेसिक नंबर 8 कशासाठी आहे, की ज्या वेळेस मी व्हॉइस शिकवणार आहे त्यावेळेस तिथं ऑब्जेक्ट तुम्हाला ही करायचं असतं, ओळखायचं असतं. मग ते आत्ताच ओळखायला शिकवलं की तिथं लगेच पटकन ओळखतं, म्हणून ते शिकवलंय. मग आता बघा, ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्टचे मी सांगितले 2 टाईप, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची,
डायरेक्ट ऑब्जेक्ट असो किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असो, ते दोन्ही पण कुठं असतात रे, वर्बच्या पुढं. बस एवढं डोक्यात राहिलं पाहिजे. आणि हे कधीपर्यंत असतात, आता तुम्हाला कधी कधी काय होणार, वायच्या सेंटेन्स मध्ये कळतच नाही की डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं. जर का आता तुम्ही वर्बला लगेच चिकटून कोण असणार सांगा, वर्बला लगेच चिकटून ऑब्जेक्टच असतं. कोण असतं, ऑब्जेक्ट. कधी पण ध्यानात ठेवा, वर्ब संपलं रे संपलं की त्याला लगेच चिकटून कोण येणार, ऑब्जेक्ट येणार. कोण येणार, ऑब्जेक्ट. कळतंय का? आणि मग आता हे ऑब्जेक्ट आणि पुढं लय मोठं लांब सेंटेन्स आहे, तर ऑब्जेक्ट हे कुठपर्यंत असतं, जर का त्या ऑब्जेक्टच्या पुढं प्रेपोजिशन आलं, इन आलं, ऍट आलं, त्यानंतर फ्रॉम आलं, फॉर आलं, बट आलं, तर त्याच्या अलीकडपर्यंतच असतं. कळालं? व्हॉइस मध्ये तुम्हाला ते शिकवणार आहे मी कसं ओळखायचं ते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता फक्त डायरेक्ट ऑब्जेक्ट हे कसं असतं, वस्तुवाचक, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे कसं असतं, व्यक्तिवाचक. कळालं? म्हणजे निर्जीव गोष्ट जर असेल तर समजून घ्यायचं हे कोणतं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि सजीव वस्तू असली तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि एका ऑब्जेक्ट मध्ये जर का एका सेंटेन्स मध्ये दोन ऑब्जेक्ट आले की वर्बला लगेच चिकटून कोण असणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि त्याच्या पुढे लगेच कोण असणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळालं का काय सांगितलं मी? बघा, वर्ब मध्ये एका सेंटेन्स मध्ये जर दोन ऑब्जेक्ट आले तर वर्बला लगेच चिकटून कोण असणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि त्याला लगेच चिकटून डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. बस एवढं ओळखायला आलं, बस झालं. कळालं का हे? आणि पॅसिव्ह व्हायचं जे सेंटेन्स आहे, मग पॅसिव्ह व्हायच्या सेंटेन्स मध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतं रे, ऑब्जेक्ट येतं. कोण येतं, ऑब्जेक्ट. म्हणजे आपला एमच्या पुढे वित्रे आला, इजच्या पुढे वित्रे आला, किंवा आरच्या पुढे वित्रे आला, वॉचच्या पुढे वित्रे आला, विअरच्या पुढे वित्रे आला, बीच्या पुढे वित्रे आला, बिंगच्या पुढे वित्रे आला, किंवा बिनच्या पुढे वित्री आला, तर ऑब्जेक्ट आपलं कुठे येणार, सुरुवातीला येणार. बस संपलं विषय. कळालं का हे? अरे कळालं का? मग आता मी प्रश्न विचारतो, उत्तर सांगायचे. हा, ऑब्जेक्ट किती प्रकारचे सांगा, दोन. कोणकोणते सांगा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. बरं, आता डायरेक्ट हे कशाचं उत्तर असतं, व्हॉटचं. बरोबर. आणि मला सांगा, हे डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट असो, ते वर्बच्या आधी येते का वर्बच्या नंतर? वर्बच्या नंतर येते. कायम आणि कायम वर्बच्या नंतर. फक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला, डायरेक्ट सेंटेन्सच्या काय येते तर सुरुवातीला, म्हणजेच वर्बच्या आधी असते. कळालं? फक्त कशामध्ये, पॅसिव्ह व्हॉइस. बाकी नाही तर मग आपलं रेग्युलर आहे. कळालं हे? अरे समजलं ना? ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, मस्तपैकी ऑनलाईन वाले तुम्ही पण मस्तपैकी इथं व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि हे पटकन काय करा, लिहून घ्या. चला, आणि जरा शिका, अभ्यास करायचा, लेक्चर हे करायचा. वडापाव खायला गेले तर त्या चिंच पाण्याने खालच्या कागदाला चिकटलेलं असतं, ती पण खातात तुम्ही. म्हणतात नको पैसे वसूल करायचे. ही तर काय फुकट ऍडमिशन भेटलंय का तुम्हाला? अरे भेटलंय का? मग इथले पैसे वसूल करा, नाहीतर एखादं पैसे वसूल करण्यासाठी बेंच घरी घेऊन जाईल. काय भरोसा नाही, तसं काही करू नका. काय म्हणजे पैसे वसूल करा म्हणजे प्रश्न विचारा, आहे का नाही? प्रश्न विचारा, कंटिन्यू विचारा, किंवा जे आलं नाही ते प्रॉपर करा. आता असे पण तुम्ही ऍडमिशन घेतले म्हणलं 3-4 महिने क्लासला टायमिंग दिलेला आहे का नाही? मग हे टायमिंग जर तुम्ही क्लासला दिलाय तर त्याचा पुरेपूर वापर करा ना. जराशे प्रश्न विचारा, जे येत नाही ते. घरी गेल्यावर आता टॉपिक संपला आपला बेसिक, लगेच पीवायक्यूच्या PDF मधून सोडवा, जेवढे सुटते तेवढे बघा, जे अडते ते वहीमध्ये बघा, नाही येणारे ते आम्हाला विचारा, आहे का नाही? असं सर लोकांना जरा शिकवायचं द्या ना. तुम्ही आपले येतात जाऊन मरून दे, भरलेत पैसे, आता काही विषय नाही, येते तर आपले बसले लगेच निघाले. 1 वाजता तर अशा कावळ्यावर नजर असते, कधी 1 वर काटा जातो इथे, आहे का नाही? खरं तर आहे ना, सायंबर सरांचं शेवटचं लेक्चर पाहिजे होतं, मग तुम्हाला एकचं महत्व कळालं असतं, आहे का नाही? सरांनी 1 वाजता कधीच सोडलं नसतं, 1 वाजून 10 मिनिट 15 मिनिटं, मग कळालं असतं. तर असू दे. आता बघा, मग त्यांचं कसं गणित राहतं, एखादं जर का निमच गणित राहिलं तर 15 मिनिटं ऑटोमॅटिकली वाढतात ना, त्यामुळे मग त्यांचा टाइम ज्यादा जातो. आता आपलं इंग्लिश, मराठी यांचं काय, जिथं टॉपिक झालाय तिथं संपू शकतो, पण गणित निम्यात सोडू शकत नाही ना आपण. मग त्यामुळं हा, चलो ठीक आहे. आता जागेत सगळेजण, सांगितलेली सूचना ध्यानात ठेवा, तेवढी टेस्ट जे ते
तुम्हाला फायदा आहे. मला काय पेपर थोडी द्यायचा आहे तेव्हा, तुम्हाला द्यायचं आहे ना. नोकरी मिळाल्यानंतर ते तुम्हालाच मेसेज येणार आहे ना, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय 50,000. कमाला येणार आहे का असं म्हणणार आहे, जाऊन दे बोस या बॅचला सरांकडे ऍडमिशन कमी, चल जाऊन दे 3-3 हजार पाठवून देऊ, असं होणार आहे का? नाही ना. मग त्यामुळं तुम्हालाच नोकरी मिळणार आहे. तुम्हाला नोकरी मिळाली तर तुम्हाला सुरिक येणार आहे का नाही, तरच लग्न होणार, नाही तर लग्न होणार नाही. कळालं? मग चला आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय बघितलं तर बेसिक नंबर 8. ओके, तर आता बेसिक नंबर 8 जे याचं नाव काय होतं? ऑब्जेक्ट. एकदम सोपा. आता ह्याच्यावरती प्रश्न येत नाही परीक्षेला, फक्त आपल्याला ओळखायचं शिकायचे. 9 जे आहे ना कॉम्प्लिमेंट, त्याच्यावर पण प्रश्न येत नाही, फक्त ओळखायला शिकायचं आपल्याला. मग आता ऑब्जेक्ट जे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऑब्जेक्ट 2 टाईपचे येतं. एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे कशाचं उत्तर आहे? व्हॉटचं, म्हणजे कायचं उत्तर आहे, बरोबर. आणि ते कसं असतं? वस्तुवाचक असतं, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे हुमचं, म्हणजे कोणालाच उत्तर, आणि ते कसं असतं? व्यक्तिवाचक असतं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असो किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असो, ते नेहमी कुठे येणार? वर्बच्या पुढे येणार. संपला. वर्बच्या पुढे बघायचं. वर्बच्या पुढे जे असतं ना ते काय असतं? ऑब्जेक्ट असतं. मग ते डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट असो. कळालं? तुम्हाला फक्त मेन काय ऑब्जेक्ट ओळखायला आलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये फक्त एक कंडिशन सांगितली की आपलं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एमच्या पुढे जर का V3 आला, इजच्या पुढे V3 आला, आरच्या पुढे V3 आला, वॉचच्या पुढे V3 आला, विअरच्या पुढे V3 आला, बीच्या पुढे V3 आला, बिंगच्या पुढे V3 आला किंवा बिनच्या पुढे V3 आला, तर त्याला आपण काय म्हणायचं? पॅसिव्ह, म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला येणार. ओके, आता त्याच्यामध्ये बघा नाही आलं तर मग आपलं एमच्या पुढं जर V3 आला तरच, जर नाही आलं तर. आता V3 म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, आपलं एक वर्ब आहे ईट, V1 आहे, त्याचं V2 काय येतं? 8, आणि V3 काय येतं? इटन. तसं प्ले हे वर्ब आहे, त्याचं V2 काय येणार? प्लेड, आणि V3 पण काय येतं? प्लेडच. मग असं सेंटेन्स आलं, एम प्लेड आलं. मग इथं एमच्या पुढे V3 आहे, इज प्लेड आहे, इजच्या पुढे V3 आहे, आर टेकन आहे, हे आरच्या पुढे V3 आहे, वॉज गिवन आहे, वॉचच्या पुढे V3 आहे, विअर मेड आहे, विअरच्या पुढे V3 आहे, त्यानंतरून बी कॅन्सल्ड आहे, इथं V3 आहे, त्यानंतरून बिंग प्लेड आहे, इथं पण V3 आहे, किंवा बिन इटन, इथं पण काय आहे? V3. तर ऑब्जेक्ट सुरुवातीला, नाहीतर सरसकट वर्बच्या पुढे बघायचं. संपला विषय. आणि तुम्हाला तर ते पॅसिव्हचं काही ओळखायची गरज नाहीये, ते एकदम ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मधला टॉपिक आहे. तुम्हाला फक्त सध्या एवढं ध्यानात ठेवायचं की आपलं एक ऑब्जेक्ट असतं आणि ते नेहमी कुठं असतं? वर्बच्या पुढं. बस संपलं, एवढं ध्यानात ठेवायचंय. आणि वस्तुवाचक असलं तर ते डायरेक्ट असतं, आणि व्यक्तिवाचक असलं तर ते इनडायरेक्ट असतं. बस एवढं ध्यानात ठेवायचं. कळलं तुम्हाला? अरे समजलं? मग आता उद्याच्याला पण सोपाच असाच एक लिंबू टिंबू टॉपिक आहे, तो म्हणजे कॉम्प्लिमेंट. काय? कॉम्प्लिमेंट. आणि मग उद्याच्याला आपण काय करू? कॉम्प्लिमेंट पाहू. आज इथंच थांबूया. चलो, थँक्यू.